मध्ये हर गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 6. आपण रात्री या मंदिरात थांबलेलो होतो. इथे सगळे रात्री हाऊसफुल होतं. आता सगळे निघून गेले. बालभोग, पोहे आणि चहा. आपण पुढच्या प्रवासाला निघू. आज आपला मुक्काम राहणार आहे हसोट. इथून आहे 30 किलोमीटर. खेचून टाकू नर्मदे हर. सकाळी 5 वाजता उठून 5:30ला रेडी होऊन 6 वाजता नाश्ता करून नेहमीप्रमाणे 6:30 वाजता निघालोय. हे सगळे पुढे मार्गाला लागले. आत्ता आपण आहे अंकलेश्वरच्या 3 किलोमीटर अलीकडे. शहरात आल्यामुळे मोकार बोर राहिलं मला. नर्मदे यार. शुभ सकाळ मित्रांनो. हा नर्मदे. जेव्हापासून शहर लागले तेव्हापासून बोर होतं. आणि अंकलेश्वरचं इतकं घाण आहे भाई. इकडं थोडं बरं वाटतंय. खात्री केली अंकलेश्वरमध्ये सगळं प्लास्टिक घाण इतकी होती जास्त प्रमाणाच्या बाहेर. कसं काय प्लास्टिक चालू आहे काय माहिती. इथं गुजरातमध्ये लक्ष घालायला पाहिजे त्यामध्ये. तर नमस्कार मित्रांनो. सकाळचे वाजले 10. आपण 11-11.5 किलोमीटरचा प्रवास करून आलो आहे. इथं आपल्याला जे दान पैसे भेटतात त्यातनं मस्त वडापाव आणले. इथं आराम केला थोडा वेळ. आता प्रवास आहे 19 किलोमीटर हासोट सूर्यकुंड. आजचा आपल्याला मुक्काम तिथे करायचा आहे. खेचाडू नर्मदे हर. इथे थांबलो होतो रस्त्याने. काय गुजरात गॅसच्या इथं हासोट इथून अजून 12-13 किलोमीटर राहिले. आणि मी आज चिकू खातोय. चिक्कू खाण्यामागचं म्हणजे चिक्कू खाताना व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे. माझे वडील जेव्हा वारले तेव्हा मी सोडलेला चिक्कू 7-8 वर्षापासून. आता एक्झॅक्ट मला तारीख लक्षात नाही, पण तेव्हापासून चिक्कू सोडलेला होता. तर आज खाल्ला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. दुपारचे 2 वाजले. हा रस्ता, हे झाड, गाड्या जातो इकडून रपसाप. आता आपण आराम करतो. उन्हाच्या झळा लागता हे अंगाची. काय होतंय लाही अंगाची लाही. नर्मदे नर्मदे हर. अजून हासोट बाकी 9 किलोमीटर आपण चालतो. पण इतक्यात एक टॅक्सी थांबली. तर 200 रुपये दक्षिणा भेटली. दक्षिणा दान काय म्हणतात मला एक्झॅक्ट माहीत नाही. काल 200-300 रुपये भेटले होते. आज आपण सकाळी वडापाव खाल्ला. आता या 200चं काय खायचं. नर्मदे पाहू नाही तर एखादं मंदिर लागेल पुढचं तिथे टाकून देऊ. आणि नाश्ता दिला थांबवून. आणि आपले जिगरा प्रवीण पाटील यांचे आगमन झालेले आहे. बापरे, इकडे तर फुल हारबीर लई जोरात कार्यक्रम दिसतो. स्वागत करायच्या हिशोबाने आलेले. नर्मदे
इतना इतना अरे भाई अरे पैर मत पड़ो। नर्मदे हर गले लगो। बहुत बड़ा निर्णय अचानक ले लिया तुमने यार। प्रवीण भाई की आंखों में आंसू आ गए। थैंक यू। लो कमन का खमन मिला है। तुम्हारे हाथ से झेर भी मिलेगा। प्रवीण भाई आणला होता, प्रवीण भाईने केळी आणल्या, हार फुलं आता उडूच राहिले अजून बाकीचे नारळ नर्मदे। प्रवीण भाई म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, प्रवीण भाई API आहेत सुरत पोलीस स्टेशनमध्ये कुठेतरी, म्हणजे ते चेंज होत राहतात त्याच्यामुळे एकच पोलीस स्टेशन मला नाव माहिती नाही, पण आमची खूप जुनी मैत्री आहे, अशीच फोनवर मैत्री झाली आहे पण खूप चांगली मैत्री, म्हणजे घरचे संबंध आहे। नर्मदे या मंदिरात चहा प्रसादी घेतली। आज 25.5 किलोमीटर चालून झालं आहे आपलं, पण झाला एका गोष्टीचा लय वैताग येतोय, तो म्हणजे हा हे जे आहे ना डांबराचे खडे लय आहे या रस्त्याला, ते सगळं चिटकून नवर आहे, निघतच नाही, किती घासा चप्पल। बरं ते बारीक खडे चिटकले तर काही नाही वाटत, मोठा चिटकला ना तो पायाला असा मध्ये मध्ये टुकतो जोरात। नर्मदे हर दिगस गावात आहे आपण, दिगस बघा कंबल अजून काय दूध। नर्मदे हर नर्मदे हर। ये माणूस आहे ना, हे बघा हे कंबल आहे ना, हे वारीसाठी लोकांना द्यायला गोळा करून घेऊन चालले। नाही नाही हा थंडीमुळे घेतलं। म्हणजे आता हे एवढ्यातलं एवढं तिसरं कंबल आहे आता, हे बॅगेत कोंबू राहील। एवढी थंडी वाजते का 3 कंबल एवढी? हा काय तुझू? आता मस्त इकडं केळीच्या बागाच्या शेताच्या बाजूला बसून आम्ही हे थेपले आणि लोणचं पण भरपूर काही दिलं त्यांनी, दिवे कंबल सगळंच दिलं। अजून हे काय ते बटाट्याचे चिवडा, झेंडू बाम बिस्किट, सॉक्स माचीस, पॅकिंग करून ठेवलेले होते आणि रस्त्याने जाता जाता प्रत्येकाला वाटत होती आपण एवढ्यावरच खुश आहे तब्येत। मध्ये यार सनसेट व्हायचा वेळ झाला आहे, पण या गाड्या काय आवाज इतका आवाज करता का काही बोलायला बी चान्स नाही। नर्मदे हर काय भारी वाटतं इथून चालायला, चट समोर झाडांच्या मध्ये। आसोटचे बाजार मार्केट सगळं फिरून आलो। सूर्यकुंड तिकडे कुठं मार्केट, नर्मदे हॅलो सूर्यकुंड आणि इथं समोरच आश्रम आहे म्हणे, हा आहे सदावर्त आश्रम आहे। सदावर्त आश्रम म्हणजे ते आपल्याला मटेरियल देणार, इथं डॉक्टर सोलंकी म्हणून आहेत ते देतात म्हणे, पण आपल्याला काही भूक नाही, ठेपले बिपले मोक्कार दाबले म्हणजे आपल्याला फक्त झोपायला जागा पाहिजे। नर्मदे हर